नमस्कार, मी मयुरी आणि आपण पाहत आहात 7 स्टार न्यूज. शक्तीपीठ महामार्गासाठी शेतकऱ्यांच्या जमिनी संपादित करण्यास विरोध दर्शवित खून लो लेकिन खेती मत लो या घोषणेअंतर्गत नेवरी येथे शेतकऱ्यांनी अनोख्या पद्धतीने रक्तदान आंदोलन केले. शेतजमीन ही शेतकऱ्यांच्या जीवनाचा आधार असून कोणत्याही परिस्थितीत जमीन देणार नाही असा निर्धार यावेळी शेतकऱ्यांनी व्यक्त केलाय. शेती वाचवण्यासाठी रक्तदान करू, मात्र आमची सुपीक जमीन देणार नाही असा संदेश या आंदोलनातून देण्यात आलाय. या रक्तदान आंदोलनात शेतकरी, महिला व ग्रामस्थांनी उत्स्फूर्त सहभाग घेतलाय. आंदोलनस्थळी एकच जिद्द, शक्तीपीठ रद्द, तसेच खून लो लेकिन खेती मत लो अशा घोषणा देत शक्तीपीठ महामार्गाविरोधात तीव्र भावना व्यक्त करण्यात आलेत. आम्हाला हा शक्तीपीठ महामार्ग नको, आमच्यावर ही जबरदस्ती चालू केली आहे, हा मार्ग रद्द करण्यात यावा, यासाठी आमचे काही करण्याची तयारी आहे. यावेळी उपस्थित संघर्ष समितीचे ॲडव्होकेट दीपक लाड, विद्याधर महाडिक, संपतराव महाडिक, कडेगाव पंचायत समितीचे उपसभापती डॉक्टर विजय महाडिक, ग्रामपंचायत सदस्य सरिता महाडिक, धनाजी महाडिक, अमोल महाडिक आदी शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. नेवरे म्हणून गाव आहे की त्याच्यामध्ये सुद्धा 100 एकर बाधित होत आहेत आणि या ठिकाणी आपल्या कडेगाव तालुक्यातलं नेवरी गाव साधारणपणे 232 गट आणि 950 एकर शेती बाधित होत आहे. यातले आमच्या ते जवळपास 80 शेतकरी असे होतात की ज्यांच्या सातबाऱ्याला जमीनच राहत नाही. म्हणजे मुख्यमंत्र्यांनी एकदा असं आश्वासन दिलं की शेतकऱ्याचा सातबारा कोरा करणार, ते नेवरीच्या बाबतीत अगदीच त्यांनी साध्य करून दाखवले की त्या शेतकऱ्याच्या सातबाऱ्यावरचं नावच गायब करण्याचं काम हे शासन करत आहे. या शासनाला विरोध म्हणून आज या ठिकाणी कडेगाव तालुक्यामध्ये आपल्या नेवरी गावामध्ये नेवरी ते गोगावपर्यंत आपण सर्व शेतकरी आणि खानापूर तालुक्यातले माहिनी, माहुली, नागेवाडीचे शेतकरी, भाग्यनगरचे शेतकरी या ठिकाणी आपलं रक्त देऊन आंदोलन करत आहोत. या आंदोलनाची दखल नक्कीच प्रशासन घेईल आणि आपलं आंदोलन यशस्वी होईल आणि या ठिकाणी आपण आपली जमीन जाऊ देणार नाही याची आपण 100% काळजी घेऊ. ब्युरो रिपोर्ट 7 स्टार न्यूज.